गोंद कतिरा हा विशिष्ट झाडांच्या सालीपासून मिळणारा नैसर्गिक डिंक आहे. तो पाण्यात भिजवल्यावर फुगतो आणि जेलीसारखा दिसतो. आयुर्वेदात याचा वापर शरीर थंड ठेवण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी केला जातो. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. या काळात शरीराला नैसर्गिक थंडावा मिळावा असं वाटत असेल तर याचं सेवन फारच फायद्याचं ठरतं. आता याचे नेमके फायदे काय आहेत, चला जाणून घेऊया. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी गोंद कतिरा मदत करतं. थकवा कमी करण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी याचं सेवन फायद्याचं ठरतं. यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोट साफ होण्यासही मदत मिळते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल त्यांच्यासाठीही गोंद कतिरा फायद्याचंच आहे. शरीरातील उष्णतेमुळे अनेकांना त्वचा विकार होतात. अशा वेळी शरीरातील उष्णता कमी करून त्वचा सुंदर ठेवण्यासही गोंद कतिरा मदत करते. हे एखाद्या अँटीऑक्सिडेंट सारखं काम करतं. उन्हाळ्यात शरीरात पाणी टिकवून ठेवण्यासही गोंद कतिरा मदत करते. काही पारंपरिक आणि घरगुती उपायांमध्ये देखील याचा वापर केला जातो. जसं की प्रसूतीनंतर किंवा अशक्तपणा आला असेल तर अशा वेळी देखील गोंद कतिरा दिला जातो. आता गोंद कतिरा कसा वापरायचा? तर एका भांड्यामध्ये 1 ते 2 खडे भिजत घाला. सकाळपर्यंत फुगवून ते छान जेली सारखे होतील. त्यानंतर तुम्ही पाण्यात किंवा एखाद्या ज्यूस मध्ये घालून याचं सेवन करू शकता. गोंद कतिरा संदर्भात कोणी काळजी घ्यायला हवी? लहान मुलांना गोंद कतिरा शक्यतो देणं टाळा. जास्त घेतल्यास पोट फुगण्याचा किंवा पोट जड होण्याचा त्रास होऊ शकतो. गर्भवती किंवा काही आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोंद कतिराचं सेवन व्हायला हवं. आणि गोंद कतिरा घेताना तो नेहमी विश्वासू विक्रेत्याकडनंच घ्यायला हवा. सर्वसाधारणपणे एका व्यक्तीने 1 ते 2 चमचे भिजवलेला गोंदच दिवसभरातून घ्यावा. इतकेच प्रमाण हे पुरेसे असते.